पावसाळ्यात प्रत्येकजण भजी खातो, पण ही पत्ताकोबीची भजी तुम्ही अजून कधीच खाल्ली नसेल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पावसाळ्यातली सर्वात झटपट आणि कुरकुरीत भजी, तेही पत्ताकोबीची। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। येथे मी एक पत्ताकोबी घेतलेला आहे। पत्ताकोबी छान असा चिरून घ्यायचा आहे जाडसर फॉर्ममध्ये। आता हा पत्ताकोबी आपल्याला बारीक करायचा आहे। तुम्ही जर ग्राइंडर मशीन वापरणार असाल तर ग्राइंडरमध्ये करा, किंवा येथे मी घरचं आपलं मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये मी अगदी झटपट अगदी 5 सेकंदामध्ये हे पत्ताकोबी बारीक करून घेणार आहे। तर मी 2 मिक्सरचे भांडे लावून घेतलेले आहे आणि कमी जास्त मध्ये 4 वेळा फिरवायचे आहे। अशा पद्धतीने ग्राइंडर नसलं तरी आपण छान पद्धतीने हे पत्ताकोबी बारीक करू शकतो। आता एका बाउलमध्ये संपूर्ण पत्ताकोबी मी काढून घेतलेला आहे। आता या पत्ताकोबीमध्ये आपल्याला 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। मित्रांनो, येथे मैद्याचं पीठ आपण अतिशय कमी प्रमाणात वापरणार आहे आणि हे भजींना पौष्टिक बनवणार आहोत। त्यासाठी ना मी येथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि येथे आपल्याला 3 चमचे मैदा घ्यायचा आहे। मैदा तुम्ही कमी जास्त करू शकतात। त्यानंतर अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, 1 चमचा ओवा घालायचा आहे आणि 1 चमचा घरची लाल तिखट घालायची आहे। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक एक थोडीशी प्रमाणामध्ये आपल्याला येथे मेथी आणि पालक घ्यायची आहे आणि अगदी थोड्या प्रमाणामध्ये कोथिंबीर घ्यायची आहे। कोथिंबीर तुम्ही येथे स्किप करू शकतात, पण पालक आणि मेथीमुळे ही भजी अतिशय पौष्टिक होतात आणि बाहेरच्या भजींपेक्षाही खूप छान चविष्ट लागतात। आणि या भजीमध्ये ना आपण अजिबात कलर घातलेला नाही, त्यामुळे लाल चटणीना तुम्ही 2 चमचे सुद्धा घालू शकतात। आता थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित असा कडक डो मळून घ्यायचा आहे। तर येथे भजींचा डो छान असा लागला गेलेला आहे। आता भजी तळायला घेऊया। तळत असताना तेलाचं टेम्परेचर हाय ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाण्याचा हात घेऊन ही भजी सोडायची आहे। ज्या पद्धतीने आपण नॉर्मल भजी सोडतो ना त्या पद्धतीने आपल्याला ही भजी सोडायची आहे। खूप जास्त घट्टही हे पीठ करू नका, अतिशय कुरकुरीत ही भजी होतात। त्यामुळे ना आपण थोडंसं पाण्याचा अंश यामध्ये ॲड करू शकतो। कांदा भजीला जसं बॅटर ठेवतो अगदी तसंच हे बॅटर आपल्याला इथे ठेवायचं आहे। तर संपूर्ण भजी तेलामध्ये याच पद्धतीने सोडून घ्यायची आहे। एक महत्त्वपूर्ण टिप, सुरुवातीला तेलाचं टेम्परेचर आपण हाय केलेलं आहे, आता टेम्परेचर थोडंसं स्लो करायचं आहे, जेणेकरून ही भजी कुरकुरीत होतात आणि आतून सुद्धा छान अशी ही शिजल्या जाते आणि वरचं जे कोटिंग आहे ते मस्त असं कुरकुरीत होतं। ही जर भजी आपण हाय टेम्परेचरवर तळली तर मधून ती थोडीशी कच्ची राहते, कारण की यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे। म्हणून आपल्याला इथे सुरुवातीला हाय टेम्परेचर करायचं आहे। आता दुसऱ्या साईडनी पलटी केल्यानंतर टेम्परेचर थोडं कमी करायचं आहे आणि तिसऱ्या वेळेस पलटी करताना आपल्याला टेम्परेचर हाय करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनी हे टेम्परेचर मेंटेन करायचं आहे, लक्षात घ्या। आता दोन्ही साईडनी व्यवस्थित असं ही भजी आपण कुरकुरीत अशी ही भजी तळल्या गेलेली आहे। आणखी 2 ते 3 मिनिटं मी याच पद्धतीने ही भजी तळून घेणार आहे। आता बघा, सुरुवातीला मी तुम्हाला टेम्परेचर हाय सांगितलं होतं, आता अगदी स्लो टेम्परेचरवर मी ही भजी कुरकुरीत होऊ देते। आता आपली भजी रेडी झालेली आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने मित्रांनो आपली कुरकुरीत अशी भजी रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता भजीने अजिबात तेल पिलेलं नाही आहे। आता एका प्लेटमध्ये काढूया। आता सेकंड बॅच मी याच पद्धतीने रेडी करून घेणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो कुरकुरीत आपली कोबीची भजी रेडी झालेली आहे। पावसाळ्यातली तिसरी भजी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। चहासोबत अतिशय चविष्ट ही भजी लागते। गरमागरम भजी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।